प्रसाद नावातच टॅलेंट आहे या विधानाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. हे कधी ना कधीतरी होणार होतं. अहो चला ना, हे काय तुम्ही आवरलं नाही अजून? चला आपल्याला केतकीकडे जायचंय ना, चला अंबरनाथला. अगं ते जरा थोडस आज मला काही कारण चालणार नाही अजिबात. मी तुम्हाला 3 महिने आधी तारीख दिली होती केतकीचा साखरपुडा लिहून ठेवायचं सांगितलं होतं ना डायरीत. आता नाही कुरकुर करायची. चला. अगं नाही, मला तू तारीख दिली होतीस, मी कुठे नाही म्हणतोय. अरे पण तिकडे ती माहेर तुझ्या बोर करतात यार जाम. अरे तुझे ते वडील आहेत ना सासरे, ते जाम बोर करतात यार मला. सगळ्या चाळीला घेऊन येतात गा मी गेलो की घरी. असं काय करता? अख्ख्या चाळीला कौतुकाने सांगतात माझा जावई कॉमेडी स्टार, सुपरस्टार, टेलिव्हिजन स्टार, माझा जावई. किती कौतुक आहे त्यांना. अरे पण त्यानंतर ते सगळ्यांना सांगतात आता हा जावई बापू, हा आता डोरबेलचा आवाज काढा काढा, आता कुमार सानूचा आवाज काढा. मी काय काढायचा आवाज? आणि काढ म्हटल्यावर मी आवाज काढायचा? मी त्यांचं माकड आहे? मोठे गोस्वामींनी सांगितलं की काढताना हो की नाही? हो की नाही? मुद्दा असा नाहीये, मुद्दा मला तिथे पैसे मिळतात. अच्छा, म्हणजे आता माझ्या माहेरच्या लोकांनी तुम्हाला पैसे द्यायचे? नाही पाकिट भरायचं तुमच्या नावाचं. नाही ग, मुद्दा तो नाहीये ग. तुझे कसं सांगू यार, आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली, बरोबर की नाही? तुझ्यात काही फरक नाही पडला गोष्ट? एक मिनिट, जाता जाता तुम्ही माझं झुडूप का मारलात? नाही, समोर होतीस म्हणून मी झुडूप. एक मिनिट, हे बघ, मुद्दा तो नाही आहे, मुद्दा पुढचा आहे. आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली, 8 वर्ष तुझे बाबा कधी भेटलो नक्की? हा जावई बापू 5 रुपयात दुधी भोपळा, हा एकच जोक सांगतात ग. 8 वर्ष हा काही हलवा, हा जोक आहे. 5 रुपयात दुधी हलवा हा जोक सांगतात ग. हा काही जोक आहे का? एकाच जोकवर किती दुधी हलवायचा मी? कंटाळा येतो ग, एका जोकवर किती हसायचं मी? त्यात काय, तुमच्या त्याच जोकवर नाही लोक हसत किती वेळा. हे वेगळं आहे. मुद्दा असा आहे, मुद्दा असा आहे, तुझे बाबा बोर करतात ग. काय म्हणाला? तुझे बाबा बोर करतात ग. पुन्हा एकदा बोला. तुझे बाबा बोर करतात ग. लाज नाही वाटत का? लाज नाही वाटत? 2-2दा वाक्य माझ्या तोंडासमोर बोलते, तुम्हाला लाज नाही वाटत? अरे तूच मला सांगितलंस म्हणाला म्हणून मी म्हटलं. अच्छा, म्हणजे माझे बाबा तुम्हाला बोर करतात? माझे बाबा तुम्हाला बोर करतात, मग तुमची आई काय बाल्याडान्स नसते माझ्यासोबत? बाल्याडान्स नसून मला एंटरटेन करते? अगं नाही, मुद्दा तो नाहीच आहे, तू मुद्दा वेगळा काहीतरी घेतेस. मला मुद्दा कळलाय. ठीक आहे, जवळ नका, 1 मिनिट जवळ नाही, मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. अच्छा, म्हणजे मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना माझी हजेरी लावायची आणि तुम्हाला आमच्या माहेरच्या कार्याला यायचं रे, असंच ना? नाही, मुद्दा तो नाही आहे. हाच आहे ना? तसं नाही, काही कौतुक नाही तुम्हाला बायकोच. मी फायनली तुला सांगतो, मी येत नाहीये तुझ्या माहेरी. काय का? सरळ सांगा ना, यायचं नाहीये म्हणून सरळ सांगा. त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण हे आहे की मला सकाळपासून थोडंसं मला थोडंसं गरगरत सुद्धा आहे आणि अंगात थोडंसं कणकण आहे माझ्या. अधिकारी बोलत तुम्ही? हा, मी सकाळपासून थोडंसं मला झालेलं आहे ते. असं कसं? आता औषध घेतले का? डॉक्टरला फोन करू का? नाही, इथे बसा तुम्ही, डॉक्टरला बोलू का? मी सकाळी फोन केला होता डॉक्टरांना, तर त्यांनी दिले मला थोडंसं. आय एम ओके, तसं काय हे नाहीये, थोडंसं ओके ओके. काही प्रॉब्लेम काय? तिकडे आल्यावर माझं इन्फेक्शन दुसऱ्यांना व्हायला नको एवढीच माझी इच्छा आहे. सध्या माहिती ना वातावरण कसं आहे ते. पण मग तुम्ही अधिकारी मला सांगितलं. बरोबर आहे, तुम्ही अशा अवस्थेत जाणं बरोबरच नाही. मी नाही गेले तर बरोबर नाही. बरं, तू एकटी जातेस का मग? जावं तर लागेलच, पण तुम्ही तुमची काळजी घ्याल ना? मी घेतो, काही काळजी करू नकोस, मी आहे ना, काहीच टेन्शन नाहीये मला. फक्त काय, मी आलोच तो, माझी इच्छा आहे, पण माझी कशी बरं तुम्ही जवळ नका येऊ. तुम्ही एक काम करा, तुम्ही बेडरूम मध्ये जा. नाही, तुम्ही लांबून जाशे, मला इन्फेक्शन होईल. नाही, तुम्ही लांब आणि घराबाहेर पडू नका, कळलं का? मी निघतेय. हो, घर 1 मिनिट थांबा जरा, फोन वाजतोय. घराबाहेर जाऊ नका अजिबात, मी तुम्हाला सांगून ठेवते. हा दिव्या, हॅलो. हा दिव्या बोल ग. हे काय निघालेचे मी? हो ना, हो. हे काय पडतेचे घराबाहेर? हो. नाही ग, हे नाही येते. नाही ना ग, नाही काम नाही ग, जरासा खोकला झालाय त्यांना. बसा ना. काय नाही, नॉर्मल आहे का खोकला? नाही, ते आता ते तसं झालंय, तसं काही नाही झालंय, नॉर्मल खोकला झालाय. हो हो,
हा हो. बरं मी काय म्हणते ऐक ना, आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे हो बासुंदीची पार्टी हो. नाही ग बरोबर आहे ना, हे साडू हे यांचे जे बसणार, मग आपण काय करायचं नाही का, मग हे 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 बसल्यावर काय करायचं आपण, म्हणून मग आपलं ठरलंय तसंच करू, आपण बासुंदीची पार्टी करूया. मग सोडते की काय, मग काय जा चल ठेवते. हा चल निघाले. हो ग हो, यांना सांगते जरा काळजी घ्या म्हणून निघते. हो चल चल बाय बाय. अहो हा विशू, ते आता काय म्हणालीस तू फोनवर, ते साडू पार्टी करणार काय म्हणालीस? हे बबिताचे नवरा. हा बबिताचा तो नाही का राकेश असतो तो, इथे स्कॉच बीचच्या बाटल्या आणल्या, ते त्यांचे तिथे बसणार आहेत. मग म्हटलं आम्ही का बाई, आम्ही पण बसणार, आम्ही पण आमची पार्टी ठरवली, बासुंदीची पार्टी करू म्हटलं. मग काय सोडते की काय. विशू मी जर नाही आलो तर वाईट वाटेल ना तुमच्या घरच्यांना? म्हणजे काय हो, किती वाईट वाटेल माहितीये सगळ्यांना. मग तुम्ही आले तर कसं सगळ्यांचे आवाज बिवाज काढताना, त्यामुळे वेळ जातो. आता काय करायचं लोकांनी. मग पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बरं नाहीये. हा बरं नाही, तुम्ही आराम करा, काही हरकत नाही. मी सगळ्यांना समजावून सांगते ना. नाही विशू, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, या माझ्या छोट्या मोठ्या आजारांमुळे ना मोठी मोठी नाते आहेत ना माझी, ही कमकुवत करतोय मी. म्हणजे असं मला जाणीव झाली आहे त्याची. तुमची प्रकृती सध्या कमकुवत आहे ते बघा. नाही मी येतो तुझ्या बरोबर, मला असं वाटतं. मी तुम्ही आजारी आहात ना? अगं आजार नाहीये, एवढा काही नाहीये आजार. आय एम ओके. आणि हे तुला सांगू का, आजार आहे ना क्षणिक आहे, नाती आयुष्यभर पूर्ण आहेत आपल्याला. लक्षात आलं का? तर त्याचा असं बाऊ नाही का, आय एम ओके. मगापासून तू बघतेस मला खोकला आला का, इथे बसलो इथे खोकला नाही आला. आय एम ओके, परफेक्टली ऑल राईट, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके मी येतो तुझ्या बरोबर. अगदी नक्की येतो, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं सांगताय ना? अगं हो खरंच सांगतोय. मस्करी नाही मस्करी करत नाही, फक्त त्या याला सांग राकेश येणार आहे ना. नाही राकेश आहे ना तो, राकेश त्याला सांग की म्हणजे मला फोर्स करू नको जास्त. कारण मी कसं एक, आणि ते पण औषध म्हणून गरम पाण्यातून, मला तुला माहितीये आपलं तसं काही नाही. माहितीये मला माहितीये. बरं साखरपुड्याला हा कुर्ता चालेल ना तुम्हाला? हा बघा. ब्रँड कुठला मला सांग. काय ब्रँड काय मला विचारतेस तू ठराव ना, त्याप्रमाणे मी कुर्ता घालेन. मी येतो म्हटलं ना, चल मी आता तयारी करतो. आईला खूप बरं वाटेल हो. आईला खूप बरं वाटतं. प्रेमळ बाई आहे ग तुझी आई, म्हणजे खूप आनंदून जाईल. तुम्ही येणार नाही ते म्हटलं, येणार म्हटलं तिला किती आनंद. खरंच खरंच सारखी म्हणत असते. अहो तुमचा फोन वाजतोय बघा जरा. हॅलो. हा अरे समय येतोयस ना आज? कुठे म्हणजे? अरे पार्टीला. अरे असं काय विसरलास? आज पॅडीचा बर्थडे आहे. पॅडीचा बर्थडे? पार्टी करायला भेटणार होतो MHJ हॉटेलमध्ये. MHJ हॉटेल? त्यांनी हॉटेल पण उघडलं आता. हा आता 15 दिवस शूटिंग नाही म्हटल्यावर काय केलं, टाकलं हॉटेल. कसली पार्टी? अरे पॅडीचा बर्थडे. बघ समय आता कारण देऊ नको, तू ये, मला माहिती नाही. फुल धमाल करूया, फुल मजा करूया. काय सांगतोस? पहाटेपर्यंत दंगा घालूया. पहाटे एकदा का गौरवचं वेटर बरोबर भांडण झालं आणि वेटरने गौरवला मारलं, मग आपण निघूया. ओके मला माहिती नाही येतो. ठीक आहे ओके चल. साडूची पार्टी मित्रांची पार्टी, साडूची पार्टी मित्रांची, साडूची पार्टी मित्रांची पार्टी, साडूची पार्टी मित्रांची पार्टी. तुम्हाला वाटत असेल बा ही शाळा कशी काय भरते? शाळा तर बंद आहे. तर काय आमची एक शिक्षकी 2 विद्यार्थ्यांची जी शाळा आहे ना, ते आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब, त्यांच्या मला फोन आला. ते म्हणाले की आमच्या पोरांना आहे ना शिकायची उचकी लागली आहे. हा त्यान बाय ना आता त्यांना शिकायची उचकी लागलेली आहे का या जमदाडेला नव्या बायकोच्या घरी अभ्यास घ्यायचा आहे, आपल्याला काय माहिती. तरी मी म्हटलं कोरोनाची भीती आहे बरं. पण ते काय म्हटले, माझे जे पोरं आहेत ना ते कोरोनापेक्षा डेंजर आहेत. आणि मला ते पूर्ण पटलं बा. दोन्ही आहेत ना एक नंबर ना व्हायरस शेतच. आता येतच असतील बा ते. माझा मास्क काय वर्षाने म्हणत सांग, तुझ्या मास्कला किती खिसे आहेत? मास्कला खिसे असतात? अच्छा रे मास्कला खिसे नाही? मी याचा काहीच फायदा नाही. आतला मी याला डिस्पोज करून खिशान ठेवतोय. खबर तोंडे, मास्क वरून कशाला झगडा करतो रे?
मग इमानची चड्डी आहे. नाही ही माझी चड्डी आहे. इमानची चड्डी आहे. ही माझी चड्डी आहे. आता वाचारे इमानची चड्डी. मला एक सांग, ही चड्डी तुझी कशावर ना? म्हणजे सांग, तू आधी चड्डी घालतं का काढतं? मी आधी चड्डी घालतो. मी आधी काढतो. बघायचंय? अरे तुने बायना चड्डी काढ्या. अरे आधी तू फक्त चेन उघडायला जायच्या, आता तू डायरेक्ट चड्डी काढायला लागला का रे? अरे काय रे, तुला शिकायची काय हौस आली रे? अरे शाळा बंद आहेत ना. गुरुजी, आम्हाला शिकायची हौस नाही आले. आज आम्ही तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी इकडे आलेलो आहे. सरप्राईज? कसला सरप्राईज रे? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गुरुजी. हॅपी बर्थडे टू यू. बस 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 बस. अरे मी तुम्हाला चुकीचं समजलो रे. तुम्ही भलते किडे करता बा, पण तुमचं मन गैर चांगले. माझ्या बर्थडे ना कोणी लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही लक्षात ठेवला बा. थँक्यू बर का. गैरे गोडे तुम्ही. उगी उगी उगी. पण अरण्या, तू काय विसरतोयस काय रे? रे वासर, आता आपण पहिल्याच पानावर आहे ना. मी तिसऱ्या पानावर विसरतो. माझी 2 पानं एकदम पाठ आहेत, चोख आहेत. हे नाही रे. अरे गुरुजींना आपण सॅल्यूटच नाही मारला. अरे नाही रे, नको रे. आज माझा बर्थडे रे. बर्थडेला तरी असं करू नका रे. नाही गुरुजी, आज एकदम स्पेशल आहे. ऐका तुम्ही. अरे बापरे. 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू गुरुजीला. गुरुजीची आमच्या सटकली, कारण गुरुजी करपली. अरे बापरे. अरे वा, आज यमक एकदम व्यवस्थित जुडलेला आहे. आज म्हणजे काही धक्का नाही बसला बा मला. वा वा गैरे. अरे पण याचे सॅल्यूट कुठे आहे रे? सॅल्यूट पाहिजे? सॅल्यूट आहे. अजून पूर्ण नाही झालं. गुरुजीची आमच्या सटकली, कारण गुरुजी करपली. गुरुजीचा धूर केवढ्यावर, गुरुजीला मारू सॅल्यूट. गुरुजीला मारू सॅल्यूट. अरे बापरे. अरे हे न जुडणार यमक तुम्ही कशाला जोडता रे? अरे एका दिवशी जुडून जाईल रे यमक. रोज रोज नशीब नाही साथ देणार रे. नका फालतूपणा नका करत जाऊन रे तुम्ही. गुरुजी थांबा, आम्ही एक गंमत आणली तुमच्यासाठी. थांबा तुम्ही इकडे. काय आणलं? ओ बापरे, आता काय आणलं यांनी? अरे बापरे. अरे बापरे. हो हो हो. हा 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 हा. अरे बाप. वा 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 वा. अरे मी समजत होतो तेवढे तुम्ही वाईट नाही रे. गैरे चांगले माझ्यासाठी. अरे एवढं करायची काय गरज होती बा? फालतूगिरी पाहिजे आली. पचकन केक कापून. वा वा वा. अरे बारे, केक दिसून राहिला बा. तुम्ही बनवला का? आम्ही आमच्या हाताने बनवला. म्हणजे कधी एकदा केक कापून आम्ही खातो असं. गैरा बारी बा. कापा गुरुजी, कापा कापा. नाही नाही, कापायचा प्रयत्न करतोय बा मी, पण थोडासा कडक वाटतोय मला तो. कडक आहे का रे थोडासा? नाही नाही गुरुजी, थोडासा जोर लावा. तो पटकन कापायला जायला तो काय टेडियस आहे का? तुझ्या कॅरेक्टरला शोभेला असे विनोद करत जायना. अरे तू अंडरपॅन्टला चड्डीचं पिल्लू म्हणतो तू, आणि तुला टीडीएस कसा माहिती असेल रे? गुरुजी गुरुजी, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्ही केक कापा. कापलंच नाही जात रे. थोडं जोर लावा. चाकू तुटला एवढा कडक केक? अरे हा केक कशाचा बनवला रे तुम्ही? ऍक्च्युली गच्चीवर ना राखाडी कलरचा तिकडे मैदा पडला होता, त्याच्यापासून आम्ही बनवलं योग्य. अरे तुझ्या दल्ल्याने पाहिला का रे राखाडी कलरचा मैदा? मैदा राखाडी असतो का रे? राखाडी गच्चीवर राखाडी कलरचा मैदा. सिमेंट? सिमेंटचा केक बनवला तुम्ही? अरे बापरे. अरण्या, काय पुरुष आहे? बरं झालं आपण आपला पहिला प्लॅन नाही केला. पहिला काय प्लॅन होता रे बाटोडा? गुरुजी, आम्ही असं ठरवलं होतं की हा केक आहे तो तुमच्या तोंडावर मारायचा. सगळे दात तुटून गेले असते रे. नाही नाही,
काय केक पिक नाही. निघा तुम्ही हा निघा. नाही गुरुजी आम्ही ओवायलायचं हा, हा, आम्ही तुम्हाला औक्षण करतो. औक्षण करता. आपण ओवायला आम्ही ओवाळतो. आम्ही तुम्हाला ओवाळतो. अरे थांबा रे. इकडून तू ओवाड फक्त कॅमेरा ब्लॉक नको करू बघ. चला ओवाळूया आपण. 1 2 3. अरे तुम्ही बायना हिड गेल का था ना. झाले अरे तुमच्यावर काही संस्कार बिंस्कार काही आहे का नाही रे. असा टीका लावत असतात का बोयांच्यावर. अरे असं आहे ना असा लावत असतात रे टीका. आई शपथ या हरण्या मस्त दिसतात गुरुजी. आपण गुरुजींच्या सगळीकडे असे लावूया टीके. गुरुजी मस्त एकदम सूर्यफुलासारखे दिसतील ना. पाय ना काय सूर्यफुलाचं सगळं माझं मोठं आहे. नाही माझ्या मोठं आहे. माझ्या अरे नका रे झगडा करू तुम्ही. सारख्या भांडत राहतात. प्रत्येक गोष्टीत स्पर्धा करायची असते का. सगळं माझं थोपडं खराब करून टाकलं. निघा तुम्ही. तर बायना कसा लिहून आम्हाला बर्थडे निघा. आम्ही तुमच्यासाठी कविता पण केली आहे. नको कविता नको. तुम्ही यमक गैर डेंजर जुडवता बाबा. कविता नको रे. नको नाही ऍक्च्युली कसं एक ओल मी लिहिलेली एक ओल या लिहिलेली आहे. ऐका तर खरं. नीट ऐका. देवाने धाडला देवदूत पृथ्वीवर. देवदूत. देवाने पृथ्वीवर धाडला देवदूत. गुरुजी आमचे श्याम राजपूत. अरे बाप रे पंढरी. अरे वा तुझ्याकडून अपेक्षा होत्याच बा. आणि तू असं यमक जुडवलं पाहिजे. देवदूत राजपूत. आता हा मेंढा काय करतो काय माहिती. जसे शेतकरी शेती पिकवतात. हा जसं शेतकरी शेती पिकवतात तसं तुम्ही आम्हाला शिकवतात. हा अरुण मला वाटलं होतं तू माती करशील पण तुझं मातीतली गोष्ट सांगितली. केवढी लेवल झाली. वा छान झाली बरं का तुमची कविता. वा संपली ना. नहीं अरे ये तो पहला जाम है. अभी तो शाम है. ओके कॅमेरा आहे. सगळी प्रॉपर्टी वगैरे ठेवलेली आहे. तर आज आपल्याला आपल्या फिल्मचा पहिला सीन शूट करायचा आहे. ओके सर हा सीन झाला की पॅकअप ना. अगं सुरू होऊ दे ना आधीच कसं पॅकअप करतेस तू. हा एनिवे तर तुझं या फिल्म मध्ये नाव, तू हिरोईन आहेस. तुझं नाव आहे संजना. हा नाही संजना खूपच बोर आहे सर. संजना नको. मला ना किरण आवडेल. किरण काय ना स्क्रिप्ट लिहिलेली आहे संजनाची. कळलं का. त्यामुळे तू मनातल्या मनात किरण म्हण आणि संजना घ्यावं लागेल नाव. कळलं तुला. मला पण आवडतंय किरण. हा मग तुझं नाव किरण ठेवायचं का. असं नाही चालणार रे बाबा. असं नाही चालणार. जे तुझं ठेवलेलं आहे तेच नाव आम्हाला ठेवावं लागेल. ओके तर मी आता सीन तुम्हाला समजून सांगतो. एक छोटासा सीन आहे. हा जरा मी नक्की कसा उभा आहे. म्हणजे मी रिलॅक्स उभा आहे का टेन्शन मध्ये आहे का मला पाठ दुखतीये काय झालंय. नाही एवढं नाहीये. तू जनरल उभा आहेस. म्हणजे मला प्रोसेस माझी मेथड तशी आहे. अच्छा नाही एवढं नाही ठरलंय माझं. असं म्हणजे उभा आहे असं एवढंच ठरलेलं आहे. तर तू जनरल एक उभा आहेस. ओके हा आणि एक गुंड येणार आहे. तो आता येणार आहे ना तो गुंड. हा तर तो येईल आणि जेव्हा सीन सुरू होईल त्यावेळेला तो बंदूक जी असते. एक मिनिट. बंदूक कुठली आहे. म्हणजे जर्मन आहे का रशियन आहे. त्यांनी काय फरक पडणार आहे. म्हणजे जर्मन असेल तर ओ गॉड जर्मन असं काही म्हणणं वगैरे आहेस का. ती मारल्यावर माणूस मरतो एवढंच आहे ना. जर्मन असेल की ठप असा मरीन. रशियन असेल तर ठप असा मरीन. अच्छा असं आहे. म्हणजे त्याचाही तुझा अभ्यास झालेला आहे. नाही माझी प्रोसेस तशी आहे. प्रोसेस आहे. हा असं येतं ते आत. लकी मध्ये अंगावर एकही कपडा नव्हता तेव्हा कुठे गेली होती प्रोसेस. तेव्हा तू दिग्दर्शकाला विचारलंस का माझ्या अंगावर कपडे का नाही आहेत म्हणून. फक्त एक टायर होता रे. अख्खं आयुष्य त्या टायर मध्ये होतं तुझं. आठवतंय ना तुला. तेव्हा ही मेथड ऍक्टिंग कुठे गेली होती मला सांग. त्या पिक्चर मध्ये तुम्हाला काहीच प्रश्न पडले नाहीत नाही का. हा तर आता एक काम करा तुम्ही आता इथून जा. हा तुमचे हे जे कपडे ना प्रोडक्शनचे ते काढा आणि स्वतःचे असतील ना घरगुती व्हॅनिटीत लावलेले ते घाला आणि सन्मान. नाही सर मी मेथड ऍक्टर आहे. मला हे कपडे घालून झोपायला लागेल त्याशिवाय फील नाही येणार मला. हरकत नाही. तुम्ही हेच कपडे घालून जा. हा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सन्मानाने जा आणि समोर बसा आणि पंचला हसा. या तुम्ही या. प्रोडक्शन मॅनेजर कुठे भेटतील. हा ते तिकडेच आहे. हा नाही कन्व्हिन्स घ्यायचा ना. जेवायचे पण पैसे घेऊ त्यांच्याकडे. जेवायचे पण आणि मला पण हवाय. हो मला चांगले वाटते ते. किसको बोला आहे तू. हा कोण आहे ते. यांच्याबरोबर मी पिक्चर करू. यांच्याबरोबर करू. दुसरं ऑप्शन आहेत का आपल्याकडे की आता पॅकअप करायचं स्क्रिप्ट संपलं म्हणून थांबायचं असं. नाही सर आहे ना. मी बोलवलंय. बोलव त्यांना लवकर. बोलवतो. ओ प्लीज या 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 या.
सर ह्या मालू आहेत संजनाच्या रोलसाठी आलेत. तो बघ अरे संजना आपल्या चित्रपटाच्या हिरोईनचं नाव आहे, किल्ल्याचं नाव नाहीये. अरे हे काय घेऊन आलायस तू? हो सर त्या प्रश्न नाही विचारणार, तुम्ही म्हणाल तसं करेल. हा आणि कसं आहे तिचे बाबा आहेत ना आपल्या फिल्मसाठी फंडिंग करणार आहे. काय सांगतो? हॅलो काय? हॅलो मालूताई नमस्कार. इथे तुम्ही हिरोईनच्या रोलसाठी आलेला आहात. हा म्हणजे काही काम नीट कराल ना? हा म्हणजे याआधी काय काय केलेलं आहे? आंघोळ नाही ते नाही म्हणत आहे मी. तुम्ही याआधी काही सिनेमा चित्रपटात वगैरे काम केलेलं आहे का काही? काम म्हणजे माझा मंगळागौरीचा ग्रुप आहे. आम्ही 12 जणी मिळून मंगळागौरी सादर करतो. तुझी आई मोठी का माझी आई? थांबा भाई थांबा. 12 जणींचा ग्रुप डान्स नका करू माझ्या समोर. इथे आपण हे जे ना शूटिंग आहे चित्रपटाचं त्यासाठी जमलेलो आहोत, कळलं का? हा अरे हा कोण आहे? अरे हा अजिबात हसत नाही. याचं नाव दशरथ आहे का? सर त्याचं नाव बळी आहे. बळी. हा बळी आहे? अरे आता नुकता 2-3 जणांचा बळी घेऊन आला का वाटतोय? हरकत नाही. हे बघा आपण आता चित्रपटाचं शूटिंग सुरू करायचं आहे. त्याआधी मी माझी ओळख करून देतो. मी या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिनेता समीर ओबेरॉय. आम्ही ओळखतो तुम्हाला. समीर बाबूराव. बाबूराव नाही, समीर ओबेरॉय. हा सर तुमच्या घरी मंगळागौरीचे कार्यक्रम लागले तर मला बोलवा. मी नका करू हे इथे शूटिंग आहे. हे फुफू असं नका करू. ते नका करू. हे नका करू. नाही करायचं. इथे शूटिंग आहे नाही का? नाहीच का? नाही. हरकत नाही. तर इथे शूटिंग आहे. तर मी तुम्हाला पुन्हा सीन समजून सांगतो. हे आमचे कॅमेरामन आहेत निखिल बने. तर सीन असा आहे की मी या चित्रपटाचा हिरो आहे. हा हसला का आता? नाही ना. हे बघा तुम्ही हसला असेल तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही चुकीच्या ठिकाणी हसलेला आहात नाही का? नाहीच का? हरकत नाही. मी आता सीन समजून सांगतो. तर तुमचं नाव संजना आहे. हा गुंड आहे, कळलं का? ही बने बंदूक दे उसको. हा सीन सुरू होतो तेव्हा ही बंदूक त्याच्या हातात आहे आणि यांनी बंदूक माझ्या इथे लावलेली आहे कपाळाला. आता नाही लावायची. जरा वेळ घे ना. आधी सीन समजून सांगू दे. तर काय आहे यांनी माझ्याकडे बंदूक अशी इथे लावलेली आहे. ओके. ह्याच्यावर मी तुम्हाला म्हणणार ती बॅग ठेव समोर. हो. पैशाची बॅग आहे. मी डायलॉग म्हणणार. मी चित्रपटाचा हिरो आहे. मी डायलॉग म्हणणार, संजना पैशाची बॅग दे. ओके. ह्याच्यानंतर मी तुम्हाला इशारा करणार. काठी ठेव. इशारा केल्यावर हे बघा इशारा करणार, काठीचा इशारा करणार. काठीचा त्यावर तुम्हाला इशारा समजला म्हणून तुम्ही इशारा करणार आणि तो इशारा झाल्यावर तुम्ही बॅग उचलणार. उचलताना काठी पण उचलणार आणि ह्यानी इथे हात ठेवलाय ना बंदुकीचा, याच्यावर मारणार आणि ह्याच्या हातातली बंदूक खाली पडणार. थांब ना बाबा. थांब ना जरा. आधी थांब ना. सांगू दे मग. घाई करू नकोस. तर ही बंदूक पडली की ही बंदूक मी चपळाईने उचलणार, याच्यावर 2 गोळ्या मारणार, हा खाली पडणार आणि तुम्ही माझ्या मिठीत येणार. लक्षात आलं? मस्त आहे. दिस इज इन. कराल ना तुम्ही नीट? कराल ना? हा माझी नाही पहिलीच वेळ आहे. मला जरा सांभाळून घ्याल ना? काही टेन्शन घेऊन मला सवय नाही ना. हो अगदी काही व्यवस्थित होईल. काय टेन्शन नाही. ओके चलो रेडी. सगळे रेडी? हो सर. ओके साऊंड कॅमेरा रोलिंग ऍक्शन. हे बघ संजना, हळू कर ना बाबा, हळू कर ना. अरे इथून घालून इथून काढणार आहेस का बंदूक? सगळी शक्ती ह्या बंदुकीत नको अशी एकटवू. थोडीशी अभिनयात पण ठेव. थोडं टॅलेंट तिथे पण वापर. हा चलो फिर से लेते हैं. चलो रेडी घे. साऊंड
कॅमेरा रोलिंग ऍक्शन. संजना संजना पैशाची बॅग दे. पैशाची बॅग दे. जगी जीवनाचा जार घ्यावं जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार. आय मेलो मेलो क्रॅम्प मरतोय. दरवेळेस नवीन कॅरेक्टर मध्ये नवीन चाल शोधून काढतो. मरू दे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. तेरे दे भगवान के नाम पे दे दो. भगवान के नाम पे दे दो रे. आलो विकाया घ्याचने खाया. आलो विकाया घ्याचने खाया. चने हे गरमागरम. चने हे गरमागरम. खाताना आवाज येईल कुर्रम कुर्रम. अरे घ्या रे घ्या. काय केलं भोजने? काय करताय? नाचताय कसली गाणी कसली म्हणताय? अरे आपली काय इकडे पोलिसांची रजनी चालू आहे का? नॉनसेन्स. हे काय सर? सर सॉरी सर. यासाठी सॉरी सर. सॉरी सर. सर सर म्हणू नका भोजने. सर सर म्हणू नका सारखे मला. काय सर? अरे का सर काय? भोजने आपण इथे एका कामगिरीवर आलोय. लक्षात ठेवा. इथे एक ड्रग डिलिंग साठी एक कंपनी येणार आहे. आपण त्यांना अटक करायचंय आणि त्यांना अजिबात संशय येता कामा नये की आपण पोलिसांनी हे वेषांतर केले म्हणून. आणि लक्षात ठेवा या बाकड्यावर कळलं ना? ह्या बाकड्यावर. म्हणजे त्या बाकड्यावर नाही. त्या बाकड्याचं काय तिकडे? हा का बाकड्या चिरतं? ह्या बाकड्यावर. लक्षात ठेवा. तर डिलिंग या इथे या बाकड्यावर होणार आहे. ते जसे डिलिंगला आले की आपण त्यांना लगेच रंगे हात पकडायचं. कळलं? अलर्ट सावध राहा. भगवान के नाम. सर. अरे सर नका म्हणू भोजने सारखं मला. अलर्ट. नाही बोलणार सर. नाही बोलणार म्हणताना पण सर म्हणताय. कॅरेक्टर बघताय. अरे सर काय झालं माहिती का? मी थोडं बोलू का मनातलं? बोला. मी ना एक्साइटेड झालोय. एक्साइटला वेगळ्या अपेक्षा आहेत सर तुमच्याकडनं. आमच्याकडच्या संपल्यात आता तुमच्याकडनं आहेत. नाही म्हणजे सर एक्साइटेड काय तुम्हाला सांगतो सर. म्हणजे तुम्ही आज पहिल्यांदा इतक्या महत्वाच्या या मिशन मध्ये मला संधी देते सर. नाही सर मला एकदा आशीर्वाद द्या सर. मी पाया पडतो. अरे पाय नको पडूस. कसं दिसतंय ते? कसं दिसतंय? एक चढीवाला भिकाऱ्याच्या पाया पडतोय. अरे आपलं बिंग उघडा पडेल ना. बिंग म्हणजे काय सर? उघडं पडेल म्हणजे माझं दिसतंय का सर? बिंग म्हणजे आपलं जे सोंग आहे ना ते उघडं पडेल. म्हणजे आपण जे आता वेगवेगळे गेटअप केलेत ना वेषांतराचे ते सगळं अलर्ट. अरे सॅल्यूट नको मारू सारखा मला. तू सॅल्यूट पण नको मारू आणि काय नको करू. हा तू अलर्ट. चना घ्या चना. दे दे बाबा भगवान के नाम. चना घ्या चना. भगवान के नाम पे. भगवान. हसू नकोस. आलं कोणता? भगवान घ्या चना. पोचले मी. तुला इतकी बावळट वाटलं मी? अरे अहो समोर पाणी दिसतंय ना म्हणजे समुद्रात असणार ना. पोचले मी. हे बघ पायाला वाळू लागते. अरे खरंच मी बीच वर पोचले. इतकी बावळट आहे का रे मी? हो बोलू नको. आता लाडत नको येऊ. बघते कुठे आहे का. चल ठेवते मी. चन घ्या चन. भगवान. सर ही डील आहे? नाही ही डील वाटत नाही. ही मला इकडनं ढील वाटते. नाही पण सर ही नेमकी त्या बाकड्यावरती बसली. आता डील कशी होणार आहे? आपल्याला एक काम करायला लागेल. हिला पहिले तिकडनं उठवायला लागेल. आणि तू सारखा माझ्या जवळ येऊ नकोस. माझा पहिले तुम्ही काय बोलता ते कळायला तर पाहिजे. माझ्या जवळ नको रे सारखा.
अरे माझ्या जवळ नको ना, मरणार तिकडे जाऊ. तुम झगड़ता काय को है? तुम झगड़ता काय को है? भिकारी चने वाला, झगड़ो मत. लगे तुला भिकारी चने वाला म्हणले. नहीं नहीं नहीं, तुला भिकारी बोलले, तुला चने वाला बोलले. झगड़ो मत यार, झगड़ा करने से ना झगड़ा बढ़ता है. झगड़ो मत. नहीं झगड़ा करताय मॅडम. मॅडम तुम्ही 10 रुपयाचे बने घ्या ना. सॉरी सॉरी, पहिल्यांदा आहे ना, म्हणजे गिरायक आहे ना, पहिलं गिरायक आहे ना, म्हणून जरा असं हे 10 रुपयाचे चणे घ्या ना. Why? God, I really appreciate it. You know, you for taking मेहनत and wiking chana. Wow, wow. मग 5 रुपये तरी घ्या. तसं नाही रे, मी बोलते की तू कमाल आहेस, कमाल आहेस. तू चनेवाला वाटतच नाहीयेस तू ना. वेगळा वाटतोयस. चणं घ्या, चणं. सर ती म्हणते मी चनेवाला वाटत नाही, म्हणजे तिने ओळखले आपल्यातून पडायचं. सर माझ्याकडे येऊ नको आणि सर बोलू नको. क्या कुसूर करताय तुम लोग? वी हॅव फ्रीडम ऑफ स्पीच. स्पीक विथ लाऊड माउथ ऑफ आउट. स्पीक. चौकट ती चौकट मोड आणि माझ्याशी बोल आता. बोल. वेगळा वाटतोय म्हणजे? वेगळा वाटतोय म्हणजे तू मला खूप मेहनती मुलगा वाटतोयस. आणि ते आम्हाला नोकरी नाही, आम्ही बेरोजगार आहे असं म्हणणाऱ्या तरुणांनी तुझ्याकडनं आदर्श घेतला पाहिजे. वा. नाही मॅडम, ते आदर्श घेतील तेव्हा घेतील, तुम्ही 5 रुपये चणे घ्या ना. आणि चणे खायला ना ह्या बाकड्यावर बसू नका. तिकडे तो बाकडा आहे ना, तिकडे जाऊन बसा. त्या बाकड्यावर चणे छान लागतात. आय लाईक युअर कॉमन सेन्स सर. पण माझा हा फेवरेट बाकडा आहे, मी नाही जाणार आहे. आणि तुला माहितीये का, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही सगळी इथेच भेटतो. अरे तुला सांग, बस इथे बस, तुला सांगते मी. भगवान के नाम पे द्या. प्लीज प्लीज बस तू बस. तुला सांगते मी, आमची जी NGO ची मंडळी आहे ना, ती आम्ही काय करतो, असं प्रामाणिक गरीब आहेत ना, त्यांना आम्ही मदत करतो. तर भगवान के नाम पे द्या. भगवान के नाम. 2 मिनिटं. तर आम्ही त्यांना इथून मदत करतो, इथून. आम्ही मागे पुढे बघत नाही. काय इकडून जे वाटेल ना ते आम्ही त्यांना दान करतो. द्या. भगवान के नाम पे द्या. भगवान के नाम पे. अरे भगवान के नाम पे द्या. हे घे खा. आता पैसे द्या. आता पैसे. अरे शांत बस ना, 2 मिनिटं शांत बस. तर आम्ही काय करतो माहितीये का, याच्यासारखे जे गरीब आहेत ना, त्यांना आम्ही असं स्टँड देतो, एक उभं राहण्यासाठी स्टँड देतो, नोकऱ्या देतो, काम देतो. मला पैसे द्या ना. पैसे द्या. पैसे द्या मला. पैसे द्या. हो पैसे द्या ना. पैसे द्या मला. पैसे. चणं घ्या, चणं. सर फोर्स मागू का? फोर्स मागू का सर? नाही, नको एवढ्यात तुला लाज नाही वाटत? तू एवढा तरणा ताठा मुलगा, तुला भीक मागता लाज नाही वाटत का रे? मॅडम तू ऐकणार नाही तुझ्यात. नाही मॅडम, तुम्ही चिडू नका. बघा, चिडू नका. तुम्ही बसा इकडे. थांबा तुम्ही. सर इकडे या. तुम्ही इकडे या. 1 मिनिट सर. एक मिनिट. तू याला सर बोललास आता. मी याला सर बोललो का? हो. सर्रक म्हटलं मी. मॅडम सर्रक म्हटलं. नाही 1 मिनिट. मला ना या लोकांची माहिती आहे रे नाटकी, यांना मेहनत करायला नको. पण मला कोण काम देणार बाई साहेब? मी गरीब भिकारी, मला कोण काम देणार? कोण देणार? मी देणार. काम देणार मी. काम देणार. एक मिनिट. एकच मिनिट. ते काम देणार म्हणजे सर तुम्ही उद्यापासून ड्युटी सोडणार? अरे ड्युटी कशी सोडणार? अरे मी तिच्या कामाला जाणार आहे का? नॉनसेन्स. तर नमस्कार मंडळी, आपण आलो आहोत इथे फेसबुक लाईव्हला. मी आणि माझी NGO ची टीम सगळी आली आहे ते मुंबईच्या बीचवर. तर आपल्या सोबत आहेत एक मेहनती असा चणेवाला. चणं घ्या, चणं. आणि त्याच्या सोबत आहे एक
आळशी लाचार भिकारी. तर मंडळी आपण आता इकडे 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 हा जो भिकारी दिसतोय आपण या भिकाऱ्याचं तुमच्या समोर कायापालट करणार आहे. ढडडण आज मी या भिकाऱ्याला याच्या पायावर उभं करून राहणारच आहे. हे चणेवाला तुझी टोपली दे, तुला याच्या बरोबर चणे विकायला घे. चल. नको नको मी माझा धंदा एकटाच करणार आहे. चणं घ्या चणं. अरे बाबा त्याला कॉन्फिडन्स तर येऊ दे ना विकण्याचा. तोपर्यंत आपण ह्याला नंतर पाठवू दुसरीकडे. नाही नाही मी नाही माझा एरिया सोडून जाणार कुठे. अरे बाबा तू देतो का? दे ना, तुला माझी शपथ आहे. सर हे घ्या. अरे नको रे. नाही सर. अरे ले लो बाबा, भगवान के नाम पे 1-2 चना ले लो, 1-2 चना ले लो भगवान के नाम पे. सर नाही सर, चणं घ्या चणं. चणं घ्या चणं. आता सांगितलं ना त्यांनी सर, असं काहीतरी करू नका सर. चणं घ्या चणं. घ्यायचं ना चणं. घ्यायचं ना चणं. नाचणं ना. पुढे अशी पुढे धरा आणि म्हणत चणं घ्या चणं. पुढे कुठे अशी पुढे धरू? मी शिकवते. एक पकड एक मिनिट. ही अशी पुडी घ्यायची, मूठभर चणे घ्यायचे, हात ओतायचे. ओके आता तू कर. चल कम ऑन. सॉरी चणे सांडले. अरे माझ्या कर्मा, माझं नुकसान केलं. माझं चणं सांडलं चणं. अरे तू का एवढा ओव्हर रिॲक्ट होतोय? हाण याच्या थोबाडीत 2. तू ह्याच्या थोबाडीत पेटवून दे 2. नाही भोजने बघ सर मला करावं लागेल तर आपलं बिंगो कुठे पडेल. तुला माहितीये बिंगो म्हणजे काय ते? मग मगाचपासून नुसतं पंचसाठी वापरत होतास ते. तू याची नुकसान भरपाई कर. चल आता. नाही हो बाई, तू याची नुकसान भरपाई कर. मी गरीब भिकारी, माझ्याकडे कुठ नाही एवढा पैका आला. मी नाही करत. तू नाही ऐकणार ना. भीक मागून पैसे कमवलेच असशील ना, ते दे. मी एवढे नाही कमावले भीक मागून, पण माझ्याकडे नाही तू पैसे. थांबा, असं डायरेक्ट खिसात हात नका घालू. हो थांबा. नाही हो थांबा. एवढं महागाचं वॉलेट तू पाकिट पण टाकतो तुझ्या. तर आता सिनियर हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलिसांची पाकिट ढापतो. तुझी तर आता खैर नाही. तुझ्या तर आता तुला ना मी पोलिसांकडे जाणार आहे. चौकीतले पोलीस आहेत ना. अरे माझंच पाकिट आहे ते. मीच आहे कॉन्स्टेबल पंढरीनाथ कांबळे. पोलीस आले. पकड. चणं घ्या चणं. अरे कॅरेक्टर नाही. तिकडे त्यांना पकड. माझं पाकिट आहे. 1 मिनिट. थांब. पकड. तुला मी बघतो. तुला नंतर बघतो मी. थांब. लीलाचा दादा बोलून राहिला का रे? दादाला का बोलू? अरे तुला नाही बोलून राहिलो रे. इन्स्पेक्टर राजपूत बोलून राहिलो बा. हा ये जरा पोलीस स्टेशन मध्ये ये तू. काय तुझी जी बहीण आहे ना लीला, गार्डन मध्ये तिच्या एका मित्रासोबत लीला चालू होती तिची. हा धरलं बा त्यांना. नाही तिला समज देऊन सोडून दिलंय. पण तू ये पोलीस स्टेशन मध्ये लवकर. हा चाल. तू तुझ्या घरच्यांना फोन कर लवकर. तुला सोडत नाही मी आता. मी केलंय फोन साहेब. माझे काका येत आहेत. काकाला का बरं फोन लावला तू? तुला बाप नाही आहे का? आहे बाबा आहेत माझे, पण मी लहानाचा मोठा काकांकडे झालो. सगळं माझं त्यांनीच केलं. असं का? येऊ दे तुझ्या काकाला. दाखवतो तुला. खाली बाट. आलो मी 3rd डिग्री देऊन. लिंदर कथा ना. साहेब नको. अरे यार हा हरण्या कुठे राहिला यार? हरण्या लवकर ये रे बाबा. हरण्या शपथ यार. अरे तुमने पुकारा हम चले आए. दोन हाताने घेऊन आलो रे वसाऱ्या. तुमने पुकारा. अरे वाचतोस तू यार. अरे वसाऱ्या असं काय केलंस का? मला पोस्ट मध्ये
पोस्टामध्ये यावं लागलं. कुठे? पोस्टामध्ये यावं लागलंय. हे पोस्ट आहे? हे पोस्ट ऑफिस डोक्यावर पडलंस का पोलीस स्टेशन आहे? हे पोलीस स्टेशन तरीच त्या मी खाकी ड्रेस वाल्या काकाला विचारलं, ओ पोस्टमॅन काका, म्हणजे काही पैतूर बिरतूर आलं तर म्हणा द्या. त्याने पचकन 2 पतूर माझ्या कानाखाली. तेव्हा माझ्या लक्षात आलं असलं आपण कधी चुकीच्या ठिकाणी आलोय. तू आता म्हणा बोलच आपण हे पोलीस स्टेशन आहे. परत जायलं मी आजीला तार पाठवणार होत. आजीला तार कशासाठी? तिच्या दाताला लावायचं होतं. तिचं दात थोडस पुरं आलंय म्हणून. तिचे दात नाही पुढे आले, तुला दात आली. किती वेळ झाला? एवढा वेळ लागतो का तुला? पण काही जायला काय? अरे यार अर्ण्या, ती लीला आहे ना, लीला, त्या लीला सोबत ना मी गार्डन मध्ये बसलो. म्हणजे मी असंच नुसतं बसलो होतो. पोलिसांची धाड पडली यार तिकडे. सगळे घेऊन आले पोलीस इकडे आम्हाला आणि बोलले की घरच्यांना बोलव. तर मी त्यांना काय सांगितलं की मी माझ्या काकाला बोलवतो आणि तुला फोन लावला मी. मग असलेले उद्योग करायचे कशाला वाचार्या? ज्यांना जमत त्यांना करायला पाहिजे. तू कशाला करतो? नाही बा, आता काय करायचं ते सांग. नाही बघ, मी काय करतो माहितीये काय, तो इन्स्पेक्टर आयला रे आयला, त्याच्यासमोर मी 2 फणकन तुझ्या कानाखाली मारतो, हॅलू मारतो. मग तू डायरेक्ट माझ्या पायावर यायचं, काका मला माफ करा, मी चुकलं. मी बोला नाही, परत फणकन मारणार तुझं, हॅलू मारणार. हा मग तुम्हाला अरे ज्याला कवर मारतात त्याला सोरा मी नाही, मी याला घरी जाऊन मारणार. मी तुला घरी घेऊन जाणार असा पिल्ला. थँक्यू भावा. थँक्यू अर्ण्या. अरे सोडून देतो ना रे भाऊ. वागशील असा. केवढं जोरात मारलीस आणि त्याने बघितलं पण नाही. तू गेला असता तुंगत मारली त्या. सॉरी ऍक्च्युली मला वाटलं त्याला खरं वाटायला पाहिजे म्हणून मी आपलं लवकर सुरू केलं. सोडायला सांगितलं रे भाऊ. ठीक आहे. वागशील असा. 1 मिनिट. काय चालू आहे? पोलीस स्टेशन आहे. काय दांगडो चालू आहे? होणार रे कोण तू? अरे जातला या माणसाने आमच्या खानदानाचं नाक कापलं. सर्या तुला आता जिथं सोडत नाही. मारू नका ना. सर्या अरे आपलं घरानं काय, तू करतोस काय? तुम्ही बाजूला. अर्ण्या जाम जोरात मारतोय. नंतरच्या 2 जाम लागल्यात, जरा हळू मार. एक शब्द बोलायचं नाही. अरे तुझ्या मुला मी पोलीस स्टेशनची पायरी पहिल्यांदा चढलो. काका मला माफ करा, मला माफ करा काका. हळू मार जरा, हळू मार. काका मी परत असा नाही वागणार. बाहेर भेट तुला लय मार. मारू नका बरं. अरे तुम्ही इकडे आल्या, तुम्ही मध्ये नाही, तुला जित्ता नाही सोडत. काका मारू नका ना. खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंदड्या उडविले राय एवढ्या. फक्त खबरदार लक्षात ठेवा, बाकी जे काय बोलू ते परत नाही बोलू शकत. शांत राहा तुम्ही. खबरदार. हो शांत राहा. खबरदार. त्याला वाचवायचा प्रयत्न करायचा. नाही खबरदार. नाही तुला बसायला सोडत नाही. आता मारू नका तुम्ही. मला मारून आले. साहेब मला थांब समजावून सांगायचं त्याला. मारता कशाला? मला पण मारलं ना तुम्ही. लक्ष द्यायचं ना त्याच्याकडे नीट. अरे कुठे लक्ष देणार कुठं लक्ष देणार. मारू नका. माझा पुतण्या मागच्या टायमाला तो कुठल्या तरी मित्राबरोबर पिकनिकला गेला. बरं. मग तिकडे तो जांगा पिऊन आला. गांजा म्हणायचंय का? तो जांगा का गांजा जो पिऊन आला ना मध्यरात्री. तो मला फोन करून बोलतोय, हॅलो काका, माझ्या बालाला सांभाळा.
आता मला सांगा ह्याचं लग्न झालंय वसाऱ्याचं एका गांजामध्ये ह्याला बाल होईल तू गांजा पितो का रे? नाही साहेब मी असलं काही नाही केलं. म्हणजे काय चाटा मारून राहिले का? अरे मगादारनं तर चाट्यावर चाटे मारतायत ते मला. अरे म्हणजे ते काय खोटं बोलून राहिले का रे? अरे अरे काय बोलतोस तू? मारू नका काकाला नावाने हाक मारतो. काका मला माफ करा माझ्याकडनं चूक झाली. मी परत असा नाही वागणार. जरा हळू मार लागतंय मला. हळू मार. खोटं मारायचं ठरलंय. अरे वसाऱ्या नीट अरे मारू नका ना. कशाला मारता त्याला? काकाचा गणा आवल तू साहेब मला वाचवा. हा माझा काका मला ठार मारून नाही मी परत असं नाही. अरे शांत राहा तुम्ही शांत पटा बरं. काय चालू आहे तुमच्या? अरे आम्हाला का हाऊस आहे का रे पंढरी? तुझी काय रग जात नाही बा. तुला हात टाकायची का हाऊस आहे का आम्हाला? पण तरुण पिढी अशी भरकटता कामा नाही बा. आता तो पोरी सोबत गार्डन मध्ये होता. मला पण एक पोरगी आहे. मला काय वाटेल माझी पोरगी पण गार्डन मध्ये कोणासोबत तरी आहे बा. असा राग येतो ना मग तुझ्यासारख्या पोरांकडे बघितल्यावर असं वाटलं. सॉरी तसं मी आहे ना शांत स्वभावाचा आहे. मी सोडून देईल तुला. सोडून द्या. ओके ठीक आहे. पोलिसांनी तुझ्या विरुद्ध काहीतरी ऍक्शन घेतली हे तुझ्या काकांना दाखवावं लागेल बा. नाही तर तुझ्या काका तुला मारून टाकेल. भलता मारून राहिला तो. तर मी आहे ना तुला 2-4 हलके फटके मारतो बा. तू पण असंच म्हणला होता. नाही म्हणजे आता त्याने मारलंय ना काकाने मारलंय ना तर मग आणखी तुम्ही कशाला उगाच मारता ना. त्याला दाखवायला रे पोलीस ऍक्शन घेत आहेत म्हणून. पण मग लगेच सोडून द्याल ना तुम्ही? अरे लगेच सोडून देईल. लय मारलाय टेन्शन नको घेऊ तुम्ही. हलके फटके. हो ना काय मी समजावून सांगितलेलं आहे पण काय तो सुधारणार नाही बा. त्याला पोलीस का दाखवला पाहिजे. तुम्ही दाखवा. अरे ओ तुम्ही बाय ना अरे गार्डन मध्ये चाडे करतो का रे तू? नाही पोरींसोबत चाडे करतो? नाही मी काही नाही केलं. गांजा पितो गांजा पितो तू? कोणाकडून घेतो गांजा? लवकर गांजा पितो तू? तुम्ही थांबा अरे तुला काय चालू आहे रे तुझे? तुझा काका एवढा देवमास आहे. आपला देव माणूस आहे आणि असे चाडे करतो का तू? असे चाडे करतो? हो साहेब अरे मारू दे रे भाऊ. या ना काय चालू आहे ना?